नमस्कार मित्रांनो. आज बघू शकता हळदीला 1 महिना 2 दिवस झालेले तर हळदीची परिस्थिती बघणार आहोत. तर सध्या हळदीला आता निंदणी चालू आहे आणि हळदीच्या आपल्याला पुढील भविष्यवाणी म्हणजे हळदीचे भाव काय राहतील त्याविषयी आपल्याला विश्लेषण करायचं आहे. तर आज हिंगोली मार्केट कमिटीमध्ये 20,000 पर्यंत भाव होते. तर भविष्यामध्ये हळदीला काय भाव राहतील ते आपण निश्चितच करू. आता जवळपास 1 महिना लेट पाऊस झालेला आहे. पाहिजे तसा पाऊस नाही आहे आणि भविष्यामध्ये काय होईल काही सांगता येत नाही. तर भविष्यामध्ये रेटचा जर विचार केला तर वसमत, हिंगोली, नांदेड या भागामध्ये चांगल्या हळदीला 20,000 प्लस भाव भेटत आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच हळदीला चांगला भाव भेटणार आहे. कारण की आता इराक युद्ध, अमेरिका यांचं युद्ध थंड गरम होत आहे. तर इस्लामी राष्ट्रामध्ये हळदीची मागणी भरपूर प्रमाणावर आहे. त्या अनुषंगाने तिकडे आता तेवढं इनपुट होत नाही. जोपर्यंत युद्ध थांबणार नाही तोपर्यंत हळदीला भाव जास्त राहणार. जेव्हा युद्ध थांबल्यानंतरही इथून हळद एक्सपोर्ट होणार. कारण की इस्लामी राष्ट्रामध्ये मसाली वर्ग पिकाला जास्त डिमांड असतं, मागणी असते. त्याच्यामुळं भविष्यामध्ये सुद्धा भाव चांगल्या प्रकारे राहतील एक असा आपला अनुमान आहे. तर शेतकऱ्याने आपल्या आपल्या सद्विवेक बुद्धीने हळद ठेवायची का विकायची हे निर्णय घ्यायचे. आपली आर्थिक बाबत पाहता टप्प्याटप्प्याने हळद जरी काढली तरी चालेल. की एकदमच आता काही शेतकऱ्याने 13, 14, 12च्याच भावाने हळद दिली. त्यांना आता थोडा पश्चाताप होत आहे. कारण की आता एक 15, 16, 18, 19, 20 पर्यंत हळद जात आहे. तर काम नसलं तर आर्थिक हे जर नसेल सेल्फाच्या पुड्या किंवा कुठलीही औषधी ठेवून आपण हळदीची निगराणी करू शकतो. जेणेकरून भविष्यामध्ये हळदीला कीड वगैरे लागणार नाही. तर हळदीची स्थिती सध्या तरीही मार्केटला चांगली आहे आणि खरंच अडचण जर असेल तर आपण 1-2 टप्पे करून हळद काढली तरी काही हरकत नाही. कारण की भविष्यामध्ये आता 6 महिन्यांना लावणारी निघणारी 7 महिन्यांना निघणारी हळद आता आपल्याला संशोधित झालेली आहे. तशी जर शेतकऱ्याने लावली असेल आणि ती हळद जर लवकर येत असेल तर थोडे बहुत भावामध्ये डिफरंट येऊ शकतात. तर आपल्याला आपली आर्थिक अडचण काय आहे त्या अनुषंगाने आपल्याला निर्णय घ्यायचे. तर मला तरी वाटते भविष्यामध्ये हळदीला चांगले भाव टिकून राहतील आणि जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तर आता सध्या तर परिस्थिती अशी आहे, सोयाबीन विकल्याच्या नंतर भाव वाढलेत, हळद विकल्याच्या नंतर भाव वाढलेत, कापूस विकल्याच्या नंतर भाव वाढलेत आणि तूर विकल्याच्या नंतर भाव वाढलेत. अशी परिस्थिती सध्या तरी झाली आहे. कारण की सध्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून सध्या सर्वत्र काही बाजार हालचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण आता हळदीचं जर पाहिलं तर आता हळदीला आता शेतकऱ्यांपाशी फारशी काय हळद राहिली नाही. 80% शेतकऱ्याने हळद विक्री केलेली आहे. राहिलेल्या काळामध्ये आपल्याला हळद ठेवायची का काय करायची ते आता आपल्या परिस्थितीनुसार सांगणार आहे. हळदीविषयी ताजे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून आपल्याला नवनवीन माहिती मिळेल. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या परिसरामध्ये सध्या हळदीला काय भाव भेटत आहे हे निश्चितच तुम्ही सांगा. धन्यवाद.